नमस्कार. माझ्या सडसडत्या रक्ताच्या जिवंत हृदयाच्या आणि नव विचारांचा वाटचाल आपलेले उपस्थित सर्व मंडळींनो, मी कोट क्रमांक 72 विषय मांडतोय. येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी. विषय समजून घेताना मला असे जाणवले की येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी हे केवळ एक वाक्य नाही, ओळ नाही, स्लोगन नाही. इट इज नॉट ओनली अ सिंगल लाईन बट इट इज अ प्रॉमिस, इट इज अ ट्रस्ट. तो विश्वास यांच्या तरुणाईचा, आजच्या पिढीचा, भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभी असलेली आशावादी ही घोषणा आहे. तिमिराकडून तेजाकडे नेण्याची गुरुकिल्ली आहे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याची प्रकाशवाट आहे. आणि हो, आपण सर्वजण अशाच एका टर्निंग पॉइंटवर उभे आहोत. जुने की नवे, धर्म की अधर्म, जातीवाद की समता, गोडसे की क्रांती, कावड यात्रा की अभ्यास यात्रा, चंगळवाद की नैतिकता, भ्रष्टाचार की प्रामाणिकपणा, श्रद्धा की अंधश्रद्धा, सत्य की असत्य. विठ्ठला, आता तूच सांग, कोणता झेंडा घेऊ हाती. टू बी ऑर नॉट टू बी या चक्रव्यूहात पुरता अर्जुन झालाय आपला. एकीकडे धर्मांधता, जातीवाद, भ्रष्टाचार, व्यभिचार, आतंकवाद, भाषावाद, प्रांतवाद याने संपूर्ण देश पोखरतोय, तर दुसरीकडे प्रगतीचे वारे संपूर्ण विश्वात वाहत आहे. नवचेतनेचा आशावाद तरुणाईच्या मनात येऊ पाहत आहे. एकीकडे तरुणाई रीलमध्ये व्यस्त, राजकारणी भूखंड लाटण्यात मस्त, कर्जाने अजूनही शेतकरी आत्महत्याग्रस्त, भ्रष्टाचारी गाडी माडी साडी कमवण्यात व्यस्त, सर्वसामान्याची मदत मात्र एकदम स्वस्त. अशी दयनीय अवस्था समाजाची झाली आहे. एकीकडे प्रगती करून आपण त्या लांब चंद्रावर सुद्धा जाऊन पोहोचलोय, तर दुसरीकडे प्रत्येक क्षेत्रात भारत आपला दबदबा निर्माण करतोय. अशा चांगल्या वाईटच्या अभूतपूर्व संक्रमणात आपण जगत आहोत. विषयाची खोलवर चिकित्सा करताना मला असे जाणवले की एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेची क्रांती, तर दुसरीकडे जागतिक तणाव आणि मनामनात अशांती आहे. एकीकडे हजारो लाखो क्विंटल अन्नधान्य गोदामात सडतंय, तर दुसरीकडे कुणी कुडकुडून तर कुणी भुकेनं व्याकुळ होऊन मरतंय. एकीकडे घर संसार सांभाळून माझ्या ताईचा कबड्डी क्रिकेटच्या वर्ल्ड कप वर काय, पण दुसरीकडे मात्र मालेगावच्या माझ्या छोट्या बहिणीवर अत्याचार होऊन तिचा खून झालाय. आता तुम्हीच सांगा, अरे बाबा, ही काय मोगलाई आहे की रावणाची लंका आहे? एकीकडे सैनिकांचे कंत्राटीकरण, स्वार्थासाठी जिल्हा परिषद शाळा बंद करून गरिबांसाठी शिक्षणाचे दरवाजे बंद करतात, तर काही शहरी पालक 100 पैकी 99 गुण का मिळाले म्हणून आपला पाल्याचा गळा घोटतात. एकीकडे एवढी श्रीमंती आहे की सत्ता सरत नाही आणि दुसरीकडे सणालाही लाकडे मिळत नाही. अशी विपरीत परिस्थिती आहे. पण मी आशावादी आहे. नैराश्याचा काळोख, समस्यांचे महापूर, अन्याय, अत्याचार, जातीवाद, संगळवाद या आर्थिक समस्यांवर मात करून क्रांतीची वैचारिक मशाल घेऊन नव्या निर्धाराने यातून मार्ग काढावा लागेल. स्वतःला अभिमन्यू, तोड चक्रव्यूह असे मदत नव्या आव्हानांना स्वीकारावेच लागेल. यासाठी मी काय करतोय, मी काय करायला पाहिजे? मी शाहू फुले आंबेडकर यांना वाचतोय, गांधी विचार समजून घेतोय, शिवराय डोक्यावर नाही तर डोक्यात घेतोय. मी युक्रेन रशिया युद्धाचे दुष्परिणाम पाहतोय, मी महावीर बुद्ध तत्वज्ञान ऐकतोय, विवेक पुराण धर्म ग्रंथ याची चिकित्सा करतोय. एवढेच नाही, ते 21व्या शतकातील फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, सोशल मीडिया, चॅटजीपीटी सारख्या एआयचा वापर करून त्याच्यासोबत जगतोय. दैनंदिन जीवन सुखकर करण्याकरिता तंत्रज्ञानाचा सृजनशील वापर करतोय. एखादी गोष्ट बुद्धिमत्तेच्या कसोटीवर तपासून घेतोय, कारण आम्हाला ओल्ड आणि न्यूचा मेळ घालून आमच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत घडवायचा आहे. सबका साथ सबका विकास हे फक्त घोषणेपुरतं न राहता विकासाची फळे प्रत्येक घटकाला मिळायला हवी. टुगेदर यू कॅन चेंज द वर्ल्ड यावर माझा विश्वास असल्याने 80 वर्षाच्या आबाजीला खुशाल जातीवादाची विष ओकू द्या, पण 13 वर्षाचा मी आणि तुम्ही उलसटलेल्या विचारांना मातीत गाळण्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही कितीही करा हल्ला, आमच्या विचाराचा मजबूत आहे किल्ला हे देखील मला ठणकावून सांगावेसे वाटते. तो निर्धार तरुणाईच्या डोळ्यात दिसतोय, तो निर्धार तरुणाईच्या डोळ्यात दिसतोय, नव्या युगाच्या आव्हानात दिसतोय, मुलींच्या स्वप्नाच्या पंखात दिसतोय, कष्ट करणाऱ्याच्या घामात दिसतोय, तो निर्धार प्रत्येक भारतीयाच्या धडधडणाऱ्या हृदयात दिसतोय. शेवटी
चालू बोलतो मला